पावसकर मग तुझ्या पदाचा उल्पा भरला आपला मान्य करून दे याच्याबद्दल तू कन्यापुरात ठेवू नको मागे तुझी सालची होती भरली आपली मान्य करून दे ही होती मान्य करून कुठची होती जमे धरून त्यांचा आई कुटुंबा सांभाळून त्याचप्रमाणे धंदा उद्योग करतायत त्यांचाही धंदा त्यांच्याकडे सामील करून ज्याने आई शेडा सवार मालक राजी करून तुझ्या आई काय कोणता आक्रोशी कोणता असेल गाली खाली घालून आज त्यांची पाय पुरायची मालकी उभी करून आज त्यांच्या मुला माणसा सुखपती लागून मागे तुझी सालची राखण दिली आपली मान्य करून दे ही राखण मान्य करून कुठची राखण जमे धरून त्या राखीत आई घरा नव्हता बंदोबस्ती घालून आज त्यांच्या मुला माणसा सुखपती लागून त्यांची ओढ दिली कामा तडी पडल्यास नेऊन सिकंदराची पाय सांभाळून रखवा राखण कधी बरं नमस्कार, मी उत्तम अभ्यंकर गावडे आंबेरे. आमची ग्रामदेवता श्रीदेवी विश्वेश्वर जुगाई जाखाई अधिक बरोबर त्यांच्या लिलूबाई मानूबाई आणि बंदीजाई अशा देवता आमच्या आहेत. आणि आमचा शिमगावोत्सव हा सगळ्यात मोठा सण आहे. शिमगावोत्सवाबरोबर शिवरात्रसुद्धा आमची होते. शिवरात्रीनंतर शिमगावोत्सव होतो आणि त्याचे मानकरी म्हणून मी स्वतः उत्तम अभ्यंकर खोत अधिकारी आता ह्या वेळेला कमिटीचा अध्यक्ष म्हणून आहे. नंतर आमचे गावकर आहेत अनिल पेजे, शिवणेकर हे आमचे मानकरी आहेत. त्याच्यानंतर आंबेडकर हे आमचे होडेकर आहेत. हे पाटकर मानकरी आहेत. हे लाखण मानकरी आहेत. शिवाजी गुरव देवीचे गुरव आणि महेश गुरव देवीचे गुरव आहेत. देवी आमची ह्या वर्षी मुंबईला न्यायची असा आमचा मानस ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही योजना केली. देवीने साथ दिली. मुंबईला पालखी आम्ही घेऊन चाललो. ह्या वर्षी मुंबई मंडळाला आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी सांगितले आवर्जून तुम्ही पालखी मुंबईला घेऊन या. मुंबईचं नियोजन उत्तम प्रकारे चाललेलं आहे. उद्या सकाळी आम्ही 4 वाजता पावसमधून आम्ही मुंबईला पालखी घेऊन जाणार आहोत. प्रथमतः भांडुपला आमची पालखी जाईल संध्याकाळी 4 वाजता. नंतर 4 वाजता पालखी भांडुपला 21 तारखेला उद्या 21 तारखेला, 22 तारखेला वरळी कोळीवाडा, 23 तारखेला दादरला महेकरवाडीमध्ये पालखी जाईल आणि 24 तारखेला सकाळी 4 वाजता आमची पालखी तिथून उठून गावड्यांबेऱ्यामध्ये आमची देवाची होळी होते विश्वेश्वराची. त्या होळीला त्या ठिकाणी येईल. तिथली होळी उरकली की देवी परत देवीच्या देवळामध्ये साणेवर जाईल. तिथे आमच्या देवीची होळी होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत 26 तारखेला देवीची होळी होऊन वरची जाखादेवीची होळी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये होते. साधारण तिथे 4000 ते 5000 प्रमाण माणसे जमा होतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.